हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलवरती जाऊन सबस्क्राइब करा। आज मी तुम्हा सगळ्यांची आवडती पाणीपुरीची रेसिपी शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा। चला तर रेसिपी सुरू करूया। सर्वात आधी मी आलू बॉईल करायला ठेवणार आहे, तेवढ्यात माझ्याकडून पाणी पण झाडून गेला। आलू उकडेपर्यंत जिरा आणि बडीशेप छान अशी भाजून घेतली, त्याची पावडर बनवायची। सर्वात आधी पाणीपुरीचं पाणी बनवून घेणार, त्यासाठी लागणारा पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी पेस्ट बनवून घेणार। मिक्सरला बारीक केल्यानंतर एक बाउल मध्ये थंड पाणी घेऊन ही पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची। आता यामध्ये जिरा पूड, हिंग, काळं मीठ, पाणीपुरीचा मसाला टाकून छान असं मिक्स करून घेणार। यामुळे टेस्ट खूप छान येते। तुम्हाला जर या पाण्यामध्ये निंबू टाकायचं असेल तर टाकू शकता, पण मी येथे निंबू नाही टाकलेलं या पाण्यामध्ये। पाणी खूप भारी झालं होतं आणि जर गाळणी असेल ना, तुम्ही हे पाणी गाळणीने गाळून पण घेऊ शकता आणि चमच्याने हलवून घ्यायचं। तर आता पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी तयार आहे। आलू बॉईल झाल्याच्या नंतर याच कुकरमध्ये चिंच आणि थोडं पाणी टाकून याच्या 2 शिट्ट्या करून घेणार। हे शिजते तोपर्यंत आलूचे साल्ट काढून त्याला छान मॅश करून घेणार। यामध्ये लाल तिखट, मीठ, कोथिंबीर आणि कांदा टाकून छान मिक्स करून घेणार। पाणीपुरीसाठी लागणारा आलू मसाला तयार आहे। आता गोड चटणी करून घेऊया। चिंच छान शिजली आहे बघा। आता हे मिक्सरला फिरवून घेणार। हा पल्प मोठ्या गाळणीने गाळून घेते, यामुळे स्मूथ चटणी बनते। हे शिजून घेऊन यात कढईमध्ये तेल टाकायचं। आपण आधी जे जिरा आणि बडीशेप बारीक केली होती ते टाकायची। त्यानंतर पल्प टाकायचा, गूळ, लाल तिखट, हिंग टाकून छान फिरवून घ्यायचं। त्यामध्ये थोडी साखर पण टाकणार, यांनी मस्त मार्केट मधल्या चटणी सारखी टेस्ट येते। शेवटी मी काळं मीठ टाकून घेतलं। चटणीचा कलर बघूनच तुम्हाला कळलं असेल चटणी कशी झाली आहे। तर एकदम मार्केटमध्ये चटणी मिळते ना, तशीच झाली होती टेस्टला। हे सर्व रेडी करून झाल्याच्या नंतर खूप छान दिसत होतं। पाणी आणि गोड चटणी एक नंबर झाली होती। अगदी बाहेर मिळते ना तशीच टेस्टी झाली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। बाय।